नमस्कार. आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद. आजचा एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे की ब्राह्मण हा ओपन आहे का की 12 बलुतेदार आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आजपर्यंत याच्यावर कोणीही चर्चा केलेली नाही. कारण पूर्वीची जी काही व्यवस्था होती त्यामध्ये गावामध्ये जे शिंपी असेल, लोहार असेल किंवा तेली असेल, जे 12 बलुतेदार होते, जो न्हावी असेल किंवा साळी माळी, म्हणजे अनेक जे समाजातल्या प्रत्येक घटकाचं काही ना काहीतरी गरजेचं काम करतात. आता सगळे उद्योग झालेत, मोठमोठे उद्योग झालेत आणि एकाच ठिकाणी कारखाना असतो, एकाच ठिकाणी सर्व्हिस कंपनी असते आणि त्या सगळ्या सर्व्हिस सेवा प्रोव्हाइड करत असतात. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये त्या सेवा किंवा ते उत्पादन तयार करून देणारे, त्या सेवा पुरवणारे हे गावातच असायचे, सगळे गावात असायचे. म्हणजे त्या गावातल्या रहिवाशांना एखादी सेवा घेण्यासाठी किंवा एखादं उत्पादन घेण्यासाठी बाहेरच्या गावाला जायची गरजच पडत नव्हती. सगळे उद्योग गावात, स्वयंपूर्ण गाव. आणि अशी 7-7.5 लाख खेडी या भारतामध्ये होती. त्याच्यामध्ये शिक्षक पण होता. म्हणजे मुलांना शिक्षण देणं हे त्याचं काम, दुसरं काही नाही. मग त्या बदल्यात म्हणजे बाकी सगळे 12 बलुतेदार आहेत आणि याला मात्र उच्चवर्णीय ठरवला, याला मात्र ज्ञानी पंडित ठरवला, काही नाही. त्याचं पण एक काम होतं की त्यांनी अभ्यास करायचा, शिक्षण द्यायचं आणि त्याबद्दल सुद्धा त्याला सुद्धा त्याच पद्धतीने त्या जे काय मापटं होतं त्या मापट्याने त्याला जोंधळा असेल, धान्य असेल ते दिलं जायचं. असं काही त्याला सोन्याच्या मोहरा कोणी काढून देत नव्हतं. प्रत्येक गावात हा ब्राह्मण होता आणि तो शिक्षण द्यायचा. त्यामुळे तो 12 बलुतेदार आहे, तो ओबीसी आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा, याच्यावर अनेक ठिकाणी चर्चा झाल्या पाहिजेत. ब्राह्मण ओबीसी आहे, 12 बलुतेदार आहे, ओपन नाही. त्यामुळे या चर्चेसाठी तुम्ही जेव्हा जेव्हा मला बोलवाल त्यावेळेला मी नक्कीच पुन्हा येईल.